की एका चित्रपटाने हिंदू काही जागे होत नाही. संभाजी विकी कौशलनी चित्रपटांवरून दाखवलं म्हणजे काही संभाजी महाराज समजले का? सध्या हिंदूंची माती भडकवण्याचं काम सुरू आहे, काय वाटतं? नाही, माझं मत एवढंच आहे. त्यांचं शब्द वेगळे असतील काय, पण माझं मत एवढंच आहे की सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे वाचला पाहिजे. संभाजी महाराजांचा सुद्धा वाचला पाहिजे. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे इतिहास वाचले पाहिजे. आणि त्यातून मग ते लक्षात येईल की शिवाजी महाराजांची सुद्धा लढाई किंवा हे सगळे लोक जे मराठा साम्राज्याचे लढले ते त्यांचं ते युद्ध धार्मिक युद्ध नव्हतं. याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बाजूने सुद्धा अनेक मुस्लिम सरदार होते, त्यांचे अंगरक्षक होते. त्याचबरोबर मुस्लिम जे राजे होते किंवा निजाम जे कोणी असतील ते त्यांच्या बाजूने अनेक मराठा सरदारसुद्धा लढत होते. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला हिंदू मुसलमान होते, दोन्ही बाजूला. छत्रपती ज्या वेळेला अफजल खानाला भेटायला गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर असलेला जो वकील होता त्याचं नाव होतं काझी हैदर आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आणि छत्रपतींना ज्यांनी वाघनखं बनवून दिली त्याचं नाव होतं रुस्तमे जमा, मुसलमान होते हे सगळे. त्यामुळे आता जो सध्या ते म्हणत आहेत की हिंदू मुसलमान वाद वाढवण्यासाठी जे आहे अनेक वेळेचा उपयोग होतो आहे. आता तर त्याच्याही खाली जातीमध्ये वाद वाढवण्यासाठी जे आहे याचा उपयोग होतो आहे. मला असं वाटतं की हे सगळं थांबवलं पाहिजे आणि अगोदर या सगळ्यांचा इतिहास पूर्णपणे वाचा आणि मग पुढे जे आहे भाष्य करण्यासाठी पुढे या. या बाबतीमध्ये राज ठाकरे यांनी काही प्रमाणात जे काही सांगितलेलं आहे ते त्याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. आज जे राज ठाकरे म्हणत आहेत 10-11 वर्षापूर्वी जेव्हा नाशिकचा कुंभमेळा होता त्यावेळेला श्री श्री रविशंकर आले होते आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता कुंभमेळ्याच्या अगोदर. त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की पाणी इथलं एवढं खराब आहे की मी आंघोळूच सोडा, मी बोटसुद्धा बुडवणार नाही, असं श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मी विधानसभेच्या बाहेर अनेक वेळा सांगितलं बाकी काही करा नका करू, पहिल्यांदा गोदावरीचं पाणी तर स्वच्छ करा, त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ त्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजमध्येच संडासचे पाईप जोडलेले आहेत आणि सकाळ संध्याकाळ बदा ती सगळी घाण तिथून येते आहे. लोक मोठे भाविकपणे जे आहे ते पाणी घेऊन जात आहेत घरी. मग आता आम्ही नंतर मग तो थोडासा एक मार्ग काढला की त्याच्या शेजारी एक दगडी गोमुख म्हणून तिथे नळाचं पाणी सोडलं, साहेब हे पाणी घेऊन जा. आता आंघोळ करायचं असेल हे करायचं सगळं देव मानतात सगळे काय. आणि ते रामकुंड वगैरे सगळं तिथं जे आहेत सगळ्या अनेक असतील लोकांच्या जे आहेत नातेवाईक गेल्यानंतर आपण तिथे त्याला सोडतो. हे करत असताना आपल्याला एवढं समजत नाही किंवा हे पाणी आपण शुद्ध ठेवायला पाहिजे. खुशाल संडासचं पाणी त्याच्यामध्ये सोडता. त्या दृष्टीनं मी सुद्धा अनेक वर्ष बोलतो आहे नाशिकच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीमध्ये. तर या मताशी जे आहे राज ठाकरे यांच्या मी सुद्धा सहमत आहे. काय तुम्ही भक्ती भावना ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण याचा अर्थ हा नाही आहे की सगळ्यांनी जे आहे संडासचं पाणी तिकडे सोडावं आणि त्याच्यामध्ये आंघोळ करावी.